आणि आपण आता मुरमुरे खातो आणि याच्यावर बसण्याची तुमची लायकीच नाही ना। तुम्ही कमेंट टाकता कशाला? तुम्ही मॉडेल पाहिल्या आणि मग तू तिचे फायरिंग ऐकले का? तू म्हणशील ही बुलेट नाही रेल्वे हा। आणि परत एक कमेंट आली होती की काँग्रेसच्या काळामधली बुलेट आहे हा आणि बीजेपीच्या काळामध्ये लोकांनी पार्लेजीचा बिस्किट पण कमी करून टाकला। झिरो मारता याच्यावर जमतं शाईनवर। तर नमस्कार मंडळी, मी वैभव साठे पाटील। आपण 7-8 दिवस अगोदर एक बुलेटचा व्हिडिओ टाकला होता। आयुष्यामध्ये पहिली वेळेस अशी बुलेट बघितली की जी की डिझेलवरती चलती आणि ॲव्हरेज ऐकून तर मी शॉकच झालो। ॲव्हरेज किती देते? 100चा कंटिन्यू ॲव्हरेजच आहे। त्याच्यावरती खूप म्हणजे व्हायरल गेला तो, जवळपास 5 मिलियन लोकांनी पाहिला, म्हणजे 50 लाख लोकांनी पाहिला आणि त्याच्यापैकी काही लोकांना म्हणजे निगेटिव्ह कमेंट केला। आपण त्याच्याविषयी आज फुल व्हिडिओ काढला। आपण खूप दिवसापासून आम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहे फुल व्हिडिओ, पण आम्हाला काही डेट भेटत नव्हती किंवा आमची भेट झाली नाही। तर आज आपण फुल व्हिडिओ काढू बुलेटचा। धन्यवाद। जे पण स्पेसिफिक आहे, जे पण कमेंट आलेले आपण त्याला उत्तर देऊ बरोबर। आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नाही कमेंट जे देते का हे चुकीची कमेंट आहे। कमेंट देण्याऐवजी त्याने एक काय करायला पाहिजे की मॉडेल येऊन बघायला पाहिजे। हां ना, मॉडेल बघल्याच्या बाद, त्या मॉडेल बघितल्याच्या बाद, त्याची फायरिंग बघितल्याच्या बाद आपल्याला साऱ्या गोष्टी कळत्या। हे अशा जे कमेंट आहे ना यांनी करू नये। आणि जर वेळ जर असला आणि प्रत्यक्ष मॉडेल पाहायला यायचं, मॉडेल काही ते हेट नाही। आता हे बऱ्याचशा देशाचा आम्ही मॉडेल सांभाळतो। हां, हे मॉडेलचं एकच आहे। ॲव्हरेजचं जे मुद्दा बोलते ना लोक, काही म्हणतात की नाही बाबा ॲव्हरेज का देत नाही, कमी देतात, काही फेक मारतात। अल्ट्रो आहे, अल्ट्रो मॉडेल नाही, अल्ट्रो मॉडेल नाही, हे गिरवी कंपनीचं मॉडेल आहे। कारण की जे सूरज कंपनीची आपल्याला कमेंट आली ना, सूरज कंपनीचं मॉडेल याच्यापेक्षा मोठं आहे आणि ॲक्टिव्ह नाही। हे जे मॉडेल ॲक्टिव्ह आहे ते मॉडेल कमी ॲक्टिव्ह आहे। कारण की ती सूरज कंपनीची मी एकदा गाडी बघितली ती, तर माझी गाडी त्याच्या पाठीमागं लावून मी ती गाडी निरीक्षण केलं होतं। तिचं मॉडेल थोडं थ्रॉड आहे, हे मॉडेल ॲक्टिव्हमध्ये मोडतं। तर याचा जे मुद्दा आहे हे ॲव्हरेज विचारते लोक, तर त्यांना एकच सांगायचं की हे जे एअर क्लिनर आहे, हे एअर क्लिनर इकडून इकडं आलेलं आहे, तर हे ब्लॉक पिस्टमला कनेक्ट झालेलं आहे। हे कनेक्ट झालं तर हे पार्ट थोडे जर गरम झाले की आतमध्ये एअर वाढल्यामुळं ते थंड होतात। आणि हे जो बाहेरचा फॅन आहे हे फॅन बाहेरून त्याला थंड करतो। कारण की उन्हाळ्या दिवसात हे इंजन जर तापलं तर हे त्याला थंड करण्याचे प्रयत्न करतो। तेच ना, भरपूर लोकांचं म्हणणं असं असतं की प्लॅटिनाला एवढं ॲव्हरेज नाही, पण हिला 100चं ॲव्हरेज म्हणल्यावर एकदम शॉक। अरे दादा हो, मुद्दा एक करा, तुम्ही फेक बोला। तुम्ही जे कमेंट करता तुम्ही सुशिक्षित असला तर तुम्हाला याचा अनुभव नाही। जो शेतकरी आहे त्याला अनुभव आहे। कारण की 5 लिटरमध्ये इळभर इंजन विकतं, ते बी 50 फुटावरून पाणी खेचतं। आणि ही जी बुलेट आहे ही मागाली मोवरची बेरिंग आणि मागाली बेरिंग, एकदा तुम्ही बेरिंगला जर वेग दिला तर ती 10 मिनटं बेरिंग बिघत असते। तसा हे प्रकार आहे। कारण की हवे डांबर आहे, ही काही चिखला चालत नाही म्हणून ॲव्हरेज नाही द्यायला। कारण की ही रोडवर चालते, याच्या आधारित हे ॲव्हरेज भरपूर देते। पण हे कमेंट अशा पाठवू नये। कमेंट तुम्हाला कमेंट पाठवायच्या ना, तर तुम्ही मॉडेल बघा ना, मॉडेल बघा, ते चालून बघा, फायरिंग बघा, कोणी म्हणता ना ऑपरेशन देते, तुम्ही तिच्यावर बसा, हे पहा। हे असं करायला लागतं 4 व्हीलर सारखा शेट। खूप लोकांचं म्हणणं की ॲव्हरेज देते पण माणसाचं ॲव्हरेज कमी होतं। हां माणसाचं ॲव्हरेज कमी नाही, माणसाचं ॲव्हरेज कमी म्हणताना ज्या टायमाला आपल्या संताजी धनाजी होती, संताजीने दिल्ली ते पुन्हा घोडा टच केलता, तसे शरीर तुमच्याने तुम्ही मुरमुरे खाता। ते मुद्दा काय होता, ते लोक आहे ना शरीर सांभाळत होते आणि आपण आता मुरमुरे खातो आणि याच्यावर बसण्याची तुमची लायकीच नाही ना। कारण शरीर तुमच्याकडे राहिले नाही तर तुमचे मनके जाणार का नाही? हां, त्याच्यामुळं दृष्टपुष्ट राहा आणि गाडी चालवा। याच्यात आनंद जो भेटतो तो बसल्यावर भेटतो। तुम्ही प्रत्यक्ष येऊन आनंद घ्या आणि मग कमेंट करा वाईट। तुम्ही वाईट कमेंट कोण करता, कशामुळे करता? हां, बरोबर आहे ना। तुम्ही मॉडेल बघाले ना, प्रत्यक्ष मॉडेल तुम्ही आपला जर कमेंट करून द्यायची आणि की म्हणत हा असं मॉडेल आहे तसं मॉडेल, तुम्ही प्रत्यक्ष वेळ द्या, टाईम द्या, मॉडेल पाहिल्याच्या बाद तुम्हाला कळेल मॉडेल काय चीज आहे। आणि काँग्रेस आम्ही हे मॉडेल 30 वर्षापासून सांभाळतो दादा। कारण की हे मॉडेल आमच्याकडं आहे तर आम्ही त्याची ही जे काही लक्ष्मी समजतो। कारण की याला काही सर्व्हिसिंग नाही, याला काही कार्बेटर नाही। आम्ही स्वतः ऑइल 1 महिन्याला त्याचा ऑइल सर्व्हिसिंग करतो आणि स्वतः एका किकमध्ये गाडी चालू होती। हिचं इंजन कंडिशन आहे। इंजनाचा विषय असा असतो, इंजनाला कोणतं इंजन असा 10 राऊंड द्यायला इंजन उठलत नाही आणि एक इंजन आहे एका किकमध्ये उठलं तर याचा आम्ही याला फ्रेश होतो, याची निगा घेतो, त्याच्यामुळे ही गाडी ॲव्हरेज देते। आणि तुम्हाला बघायचं असलं तर एकाच किकमध्ये, आज बी जे पहिल्या वेळेस कमेंटमध्ये पहिला आपण हेडो काढा तेव्हा एक किकमध्ये चालू करते आणि आज बी एकाच किकमध्ये चालू करतो। चला आपण आज लाईव्ह ट्रायल घेऊ, एक किकमध्ये चालू करू। याला म्हणते क्वालिटीचं इंजन, क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे। तर एक कमेंट अशी आली होती की हिचं जे फायरिंग आहे, समज जे मळणी यंत्र आहे त्यासारखीच येते, मळयंत्रासारखी। तू प्रत्यक्ष जो कमेंट करतो त्याला म्हणा प्रत्यक्ष तू गाडी जवळ ये ना, कमेंट काय रिकाम्या पाठवतो तू, कशामुळे पाठवतो? और प्रत्यक्ष ही तू बघ, तिच्यावर चालव आणि मग तू तिचे फायरिंग ऐकले का? तू म्हणशील ही बुलेट नाही रेल्वे हां,
रेल्वेचा आवाज पहिलं कसं लांबपणे आपण रेल्वेचा आवाज आला की आनंद वाटायचा, मला रेल्वे आली तसा प्रकार ह्या गाडीचा आहे. तर तुम्ही या प्रत्यक्ष बघा, कमेंट काम करता, कशामुळे करता? त्याच्यामध्ये भरपूर लोक म्हणत होते की आम्हाला घ्यायची किंमत वगैरे सांगा तुम्ही, कारण आपण जो पहिला व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये किंमत सांगितली. मला वस्तू घ्यायची ना, तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेटा ना, प्रत्यक्ष येऊन भेटा, तुम्ही वस्तू पहा, वस्तू चालवा आणि तरच तिची क्रियाच करा, तुम्ही घेऊन जा ना. तुम्हाला शोक असला तर, आणि वाईट कमेंट करायला झालं तुम्ही येऊ नका पाहायला, काय पाहिलं आता. आणि तुम्हाला जर कमेंट तुम्हाला जर पाहायचीच इच्छा आहे ना की तुम्ही प्रत्यक्ष पाहिल्या ना, वाईट कमेंट करू नका. आणि परत एक कमेंट आली होती की काँग्रेसच्या काळामधली बुलेट आहे हां, आणि बीजेपीच्या काळामध्ये लोकांनी पार्लेजीचं बिस्किट पण कमी करून टाकलं. अहो मला ज्या टायमाला ह्या गाड्या निघल्या त्या ग्रीस कंपनी काढ्या त्या टायमाला PSIलाच अधिकार होता या गाड्याचा. ही गाडी कोणाला भेटत नव्हती, ही गाडी फक्त PSIला भेटत होती. पण काळांती शासनानं हे शासना म्हणा का कंपनी म्हणा, हे डिझेल बंद करून टाकलं. कारण की शासनानं म्हणा धुव्यामुळं कशामुळं हे मॉडेल बंद करून टाकलं वगैरे जास्त करते. हां, पोल्युशन म्हणजे काय, प्रदूषण वगैरे चालू. हा एक त्याचा आधारित काहीतरी शासनाने बंद केली किंवा कंपनीवाल्यानं बंद केली, कारण की त्याला पेट्रोल माल काढायचा असं काही. पण एक असा अंदाज आहे लोकांना की जर घ्यायचे असेल, कोणाला शौकीन असले, हा, किंमत वगैरे सांगू शकता तुम्ही? तर नाही किंमत आपण सांगू ना त्याला, पण प्रत्यक्ष तुम्ही मॉडेल पाहिले ना, किंमत तर आपण जे समजा आता आज पेट्रोल गाडी 3 लाखापर्यंत भेटते, 3 लाखापर्यंत पेट्रोल गाडी भेटते ना, त्या दरामध्ये जर आपल्याला क्रॅच येत असली तर आपण देऊ शकतो तिला, काय अडचण नाही. भरपूर लोक म्हणते की मॉडिफाय केलेले जी आपली मॉडिफाय जर केलं ना, तुम्ही कमेंट टाकताना तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं ना, मॉडिफाय बी मॉडेल दाखवतो आणि बिगर मॉडिफायचं दाखवतो. कारण की हे मॉडिफाय जर केलं तर हे मॉडिफायची जे कंडिशन असते हे येत असतं पुरं. मॉडिफाय तर कळत असते मेन, आणि मॉडिफायला 40 नंबर असतो, त्याच्यावर मॉडिफाय कळते. कारण की ते 40 नंबरवर पेट्रोलचा हे असतो आणि याच्यावर जे येतो डिझेलचा आहे. आणि मग कशी मॉडिफाय बनलं, तुम्ही कमेंट कशी करता? तुम्ही प्रत्यक्ष पाहिल्या ना बाबा, टाईम द्या ना तुम्ही. हा ना, बरोबर. 50 लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला होता, त्याच्यापैकी 10-12 निगेटिव्ह कमेंट आले जास्त. हो, निगेटिव्ह. मग निगेटिव्ह जे बोलतात ना त्यांना आपण वेळ देतो ना, तुम्ही परत आम्ही बी वेळ देतो ना, आम्ही वेळ देतो. तुम्ही प्रत्यक्ष पाहिला इथं आणि तुम्हाला आम्ही मॉडेल दाखवू. तुमच्या शंका दूर व्हासाठी तुम्ही प्रत्यक्ष आम्ही तुम्हाला पाहायला पाहिजे. फेका मारू नका म्हणजे 100च्या ॲव्हरेज नाही ना, तुम्हाला फेका वाटताना तुम्ही प्रत्यक्ष टाईम द्या ना, वेळ द्या ना, आम्ही बी वेळ देतो ना. आम्ही वेळ द्यासाठीच एवढं काढतो. कशामुळे काढतो आम्ही? आम्हाला वेळ आहे म्हणूनच काढतो. तुम्ही वेळ आम्हाला द्या, आम्ही प्रत्यक्ष पाहिल्या. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन तुम्हाला, जर कॉन्टॅक्ट जर तुम्हाला खरंच इच्छा असेल घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता कॉल करून. नाही माझं म्हणणं काय आहे की बाबा हिची किंमत राहणार आहे, कारण की शोरूम बुलेटमध्ये पेट्रोलच्या तुम्ही हिला किंमत राहील त्याची पेट्रोलच्या याच्यामध्ये. पण तुम्ही प्रत्यक्ष मॉडेल चालवा, पहा, तुम्हाला वेग कसा वाटतो, काय वाटतो, तरच तुम्ही गाडी चॉईस करा ना. कशी कमेंट कशाला फेकता तुम्ही रिकामी, घेणं ना देणं. बरोबर, कारण डोळ्यांनी पाहिलं नाही तर तुम्ही एकदम असं बोलायला नाही पाहिजे. माझा मुद्दा आहे की ज्या टायमाला आपल्याला समजा लग्न करा झालं, बायको पाहायला जायचं झालं तर फोटोवर चॉईस होती का प्रत्यक्ष पाहिल्याचं? तसं प्रत्यक्ष हे मॉडेल पाहिल्याशिवाय तुम्हाला चॉईस होणार नाही. हे मात्र मुद्दा काय आहे, बरोबर आहे की नाही? आपण मुलगी पाहत जातो तर आपण फोटोवर लग्न करतो का? फोटोवर लग्न करीत नाही ना आपण काय करतो? प्रत्यक्ष मुलगी पाहत जातो आणि मुलगी पाहिल्याच्या बाद ते चॉईस करतो. तसं हे मॉडेल आहे. तुम्ही कमेंट टाकता कशाला? तुम्ही मॉडेल पाहिल्या. हे जे लोक म्हणतात ना की ॲव्हरेज नाही, अहो मालक, हे जे ब्लॉक पिस्टन असतं, ब्लॉक पिस्टन याच्यातल्या ज्या रिंगा आहे का, या रिंगावर जास्त लक्ष द्यायला लागत असतं. ह्या रिंगा 6 महिन्याला उतरायच्या, तुम्हाला कंटिन्यू ॲव्हरेज देणार गाडी. तुम्ही जर रिंगा चोपड्या होऊ देता आणि मग कसं काय लोड इंजन ॲव्हरेज देणार नाही ना. रिंगावर आणि ब्लॉकवर ध्यान द्यायचं. हे टॉपमध्ये इंजन चालणार आहे. एका किकमध्ये का चालू होतं? याच्या रिंगा व्यवस्थित टाकलेले आहे. कारण आता खूप लोक म्हणते की जे नवीन गाड्या आलेल्या त्या 6 HP राहतात, 4-6. हा तुमचा जो ही 2 HP किती HP? आता HP नाही सांगता येत, जुनं मॉडेल आहे ते सांगू शकत नाही मी. कारण 2 HP आहे म्हणून ॲव्हरेज देते असं म्हणणं काही काय असतं ते HP काय माहित नाही. तर आमच्या बंधूकडे, त्यांच्या बंधूकडे सर काही गोष्टी माहिती, रोडवर गाडी देत नाही. आणि त्याच्या स्वतः मी मेकॅनिकल आहे म्हणून मला अनुभव आहे. आणि तुम्ही जर सांगता आता हे मी मेकॅनिकल असल्यामुळे याची सर्व गोष्टी माहिती, त्याच्यामुळे मी हिला कवा बी ठकमध्ये ठेवतो. जवळपास 30-35 वर्ष झालेला. हा, कारण मला याची फायरिंगचा अंदाज कळतो ना. हा नाही, ते कमेंट काय म्हणते की कमेंट करते, हा जो शेतकरी असला त्याला ज्या गोष्टी कळणार आणि जो सुशिक्षित असला त्याला गोष्टी कळणार नाही. कारण की शेतकऱ्याला माहित असतं की 5 ते 6 लिटरमध्ये सकाळी 12 घंटे इंजन बिंगतं. कारण की 50 फुटावून पाणी फेकतं ते. मग त्याचा विचार करा ते पाणी किती वादनानं ओढत असेल. एका माणसाला पाणी सुधरत नाही राव इंजनाचं. कारण की तो बिचारा जर इंजन आणलं तर तो सकाळी जेवला त्याला सकाळ लोक येत नाही. कणरून पडतो. मग असा इंजनाचा विषय. त्याच्यानं हे इंजन जे येते फक्त बेरिंगवर चालणार आहे इंजन. आणि याचं असं आहे, हे इंजनाचं जितकं वेगात येईल तितकी गाडी वेगानं चालणार. हे एकदम काय पेट्रोल गाडीसारखं एकदम पिकअप घेत नाही. हे मुद्दा मी तुम्हाला सांगतो. 1 किलोमीटर नॉर्मल चालतं. 1 किलोमीटरच्या नंतर मग ते
जसं जसं इंजन हां त्याच्यात एक आहे मुद्दा, याच्यावर 4 सीटर टाका 3 सीटर टाका वेगानं गाडी चालणार, कारण की इंधनाला स्पीड येऊन जाते आणि वजन कमी असलं स्पीड कमी लावतो. गाडीचं वेट किती आहे पूर्ण? वेटचं काय सांगता येत नाही. वेट म्हणजे काय, लांबी का? नाही वेट असं वजन. वजन होय एक मला वाटतं आता असं एक ज्या- अंदाज 2.5-3 क्विंटल जवळ भरून एक असा अंदाज. अच्छा. आता आपण काय करत काही मोजलेलं नाही, पण एक आपला एक अंदाज सांगू शकतो, बरोबर आहे की नाही? तर अशा पद्धतीनं पूर्ण आज तुम्हाला खूप लोकांना व्हिडिओ पाहिजे होता फुल, तर हा फुल व्हिडिओ. तर अजून स्पेसिफिकेशन कशी वाटली याची आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. मला एकच म्हणायचं की तुम्हाला जे समजा कमेंट येते ह्या कमेंट करू नका. कमेंट जर करायचं ना, तुम्ही प्रत्यक्ष मॉडेल पाहायला टाईम द्या ना, द्या तुम्ही मॉडेल पाहायला. बरोबर. हां आम्ही काय रील काढतो की बाबा आम्हाला आमची वस्तू आहे ना, आमची वस्तू अनुसार आम्हाला रील करा वाटते, तुम्ही प्रत्यक्ष मॉडेल पाहायला या, बरोबर आहे की नाही? बरोबर. हां तर जे पण निगेटिव्ह कमेंट केला तुम्ही प्रत्यक्ष पाहायला आल्यावर तुम्ही त्याच्याविषयी बोलू शकता. तर अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ होता आपला आणि बरोबर. खूप धन्यवाद. लोकांचं वेट करत होते फुल व्हिडिओसाठी. हां. तर हा कसा व्हिडिओ वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.